राज्यभरात गाजत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू बाबा खरात प्रकरणानं मोठं वळण घेतलंय। या प्रकरणामध्ये अनेक महिलांचं शोषण झाल्याचे आरोप येत आहेत आणि ह्यामागे काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सरकारकडे गंभीर मागणी केली आहे। खरात यांची तात्काळ नार्को टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून ह्या प्रकरणामागचं सत्य बाहेर येईल आणि संबंधित मंत्री किंवा नेत्यांची नावं सुद्धा समोर यायला मदत होईल, असं त्यांनी जालना या ठिकाणी म्हटलंय। याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना वाघमारे म्हणालेत की त्या ओबीसी समाजातल्या आहेत, त्यामुळे त्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय। इतर नेत्यांसोबत सुद्धा खरात यांचे फोटो असताना सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये, पण फक्त ओबीसी असल्यामुळे चाकणकर यांच्यावरतीच निशाणा साधला जातोय, असा आरोप त्यांनी केलाय। आणि तसंच ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ नेते नसीर अन्सारी यांच्या निधनाबद्दल सुद्धा त्यांनी दुःख व्यक्त केले। मुस्लिम समाजातील ओबीसी आणि सर्वसामान्य ओबीसी समाजासाठी अन्सारी यांनी दीर्घकाळ संघर्ष केलाय आणि त्यांच्या निधनामुळे ओबीसी समाजाची मोठी हानी झाली आहे आणि ही पोकळी कधीही भरून निघणार नाहीये, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। खरं तर शब्बीर अन्सारी हे मुस्लिम समाजामध्ये जन्म घेऊन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी गेल्या अनेक वर्षापासून देशभरात मंडल आयोगाच्या अंमलबजावणी झाली, तेव्हापासून ते काम करत होते। आजपर्यंत त्यांचं निस्वार्थपणे त्यांनी काम केलं, अनेक नेते घडवण्याचं त्यांनी काम केलं आणि कुठलाही स्वार्थ नसणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेल्यामुळं तर याच्यापासून ओबीसींना खूप मोठा आघात किंवा ओबीसींचं मोठं नुकसान झालंय म्हणावं लागेल। कारण की ओबीसींचं न भरून निघणारं नुकसान आणि असा नेता पुन्हा होणे नाही, अनेक वर्षे लागतात असे नेते तयार व्हायला। ज्याप्रमाणे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, विलासरावजी देशमुख असतील, अशा नेत्यांप्रमाणेच एक महान ओबीसी नेता शब्बीर अन्सारी साहेब होते। नक्कीच त्यांच्या जाण्यानं ओबीसींसाठी एक म्हणजे खूपच ओबीसींना धक्का बसलेला आहे आणि ओबीसी समाजाला यातून सावरण्यासाठी वेळ लागेल। आणि खरं तर शब्बीर अन्सारी साहेबांच्या कुटुंबियांच्या सोबत राज्यातील ओबीसी समाज, देशातील ओबीसी समाज सोबत आहोत आणि मी खरं तर शब्बीर अन्सारी साहेबांना देशातील राज्यातील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि शब्बीर अन्सारी साहेबांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची ईश्वराने ताकद द्यावी अशी ईश्वराला प्रार्थना करतो। राज्यभरात एक प्रकरण गाजतं, स्वयंघोषित कॅप्टन म्हणून येणारा खरात, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? खरं तर राज्यामध्ये असे कॅप्टन खरात सारखे भोंदू बाबा अनेक फोफावलेले आहेत आणि याचं कारण राज्यातील अनेक नेते अशा भोंदू बाबांना कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्याला मोठं करण्याचं काम करतात। सामान्य जनतेपेक्षा नेते जर तिथं जात असतील आणि नेते जर तिथं गेल्याने जर सामान्य जनता जास्त जात असेल तर ह्या अशा भोंदू बाबांना मोठी संधी मिळते आणि याच्यातून यांनी करोडो रुपये माया जमवण्याचं काम करतात आणि सामान्य जनतेला फसवण्याचं काम करतात। हेच खरात याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलंय आणि खरं तर खरात यांना अनेक नेते, महाराष्ट्रभरातील अनेक नेते का भेटले आणि त्या खरातनी शेकडो महिलांचं शोषण करण्याचं अनेक तक्रारी समोर येत आहेत, अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। तर त्या खरातला खरं तर खरातची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यामध्ये किती नेते त्यामध्ये गुत्तीत, खरे किती मासे, बडे मासे यामध्ये गुत्तीत, नक्कीच नार्को टेस्ट झाल्यावर समोर येईल आणि दूध का दूध पाणी का होईल। त्यामुळं खरातची तात्काळ नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि खरातची खरं तर HIV टेस्ट सुद्धा झाली पाहिजे। कारण की खरातली शेकडो महिलांचं शोषण केलेलं आहे आणि शेकडो महिलांचं शोषण केलेलं म्हणल्याच्या नंतर नक्कीच त्याची HIV टेस्ट झाली पाहिजे। आणि खरातच्या नादाला लागून एक माझा आता आरोप आहे, खरातली अनेक नेत्यांना महिला पुरवण्याचं सुद्धा काम केलं असेल, म्हणूनच त्याच्या आसपास नेत्यांची गर्दी होती। त्या नेत्यांची सुद्धा HIV टेस्ट करणे गरजेची, नाहीतर सगळे नेते मरून जातील। त्यामुळे तात्काळ यांची HIV टेस्ट करणं गरजेची आणि खरातची नार्को टेस्ट आणि HIV टेस्ट करणं गरजेची। या प्रकरणावरूनच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं, यावर आपलं मत काय? खरं तर रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यानं, संविधानिक पदावर असल्यानं त्यांनी तिथे अशा भोंदू बाबांच्या दरबारात जायलाच नको होतं, परंतु त्या कुणाच्या मार्फत गेल्या, कशा गेल्या तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु एकट्या चाकणकर तिथं गेलेले नाहीत, अनेक राज्यातील बडे नेते तिथं का गेले ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे। सत्तेतील नेते गेले, विरोधातील नेते गेले, मग ह्या नेते फक्त एकट्या चाकणकरच का ट्रोल? फक्त त्या ओबीसी समाजात त्यांनी जन्म घेतलाय म्हणून त्यांना ट्रोल केलं गेलं आणि खरं तर त्यांचा ह्या भोंदू बाबाच्या यांना भेटल्यामुळं, भोंदू बाबाच्या संपर्कात असल्यामुळं खरं तर त्यांचा राजकीय बळी, ओबीसी असल्यामुळे राजकीय बळी घेण्याचं काम केलं। परंतु यामध्ये शिंदे गटाचे नेते असतील, कुठं भाजपचे नेते असतील,
कुठं शिवसेनेचे नेते असतील, असे अनेक नेते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुद्धा अनेक नेते त्यांना भेटलेले आहेत. त्या महाराजांना, त्या भोंदू बाबाला मदत करण्याचं काम ह्या लोकांनी केलंय. यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, यांच्या सुद्धा SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे ना. एक फक्त रुपाली चाकणकर एक ओबीसीचा चेहरा आहे आणि ओबीसी मधून त्याला ओबीसी असल्यानं आणि त्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याला कुठेतरी ट्रोल करून त्यांच्यावर मीडिया ट्रायल करून, ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांना मीडिया ट्रायल करून धनंजय मुंडे यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तोच प्रकार रुपाली चाकणकरवरही झाला. आमचं हेच मत आहे, रुपाली चाकणकर दोषी असते त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, झाली पाहिजे. परंतु एकट्या रुपाली चाकणकरच का, बाकी नेते भेटलेले यांच्यावर कारवाई कधी होणार, यांचे राजीनामे कधी घेणार, फक्त तुम्ही जात पाहून कारवाई करता का, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे.